नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी CS संतोष रासकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। OCMचा सेकंड चॅप्टर आपण डिस्कस करत आहोत, ज्याचं नाव आहे ट्रेड। त्यामध्ये आज आपण रिटेल ट्रेड म्हणजे काय ते डिस्कस करणार आहोत, फीचर्स ऑफ रिटेल ट्रेड पाहणार आहोत आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय रिटेल ट्रेडर्स हे पॉइंट्स आपण डिस्कस करणार आहोत। चला तर मग सर्वप्रथम पाहूया व्हॉट इज मीन बाय रिटेल ट्रेड। When goods are sold relatively in small quantity to the ultimate consumer by wholesaler or distributor or dealer is known as retail trade. When goods are sold in a small quantity by wholesaler, distributor or dealer to the ultimate consumer, the trade is called as a retail trade. So retail trade म्हणजे काय हे समजावून घेताना दोन मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत। पहिला म्हणजे ज्या वस्तू विकल्या जात आहेत, गुड्स नीड टू बी सोल्ड इन अ स्मॉल क्वांटिटी। जेव्हा कधी तुम्हाला एखादा ट्रेड क्लासिफाय करायची वेळ येईल की हा रिटेल ट्रेड आहे की हा होलसेल ट्रेड आहे, त्यावेळेला तुम्हाला पाहायचं की गुड्स कशा प्रमाणात विकल्या जात आहेत, किती प्रमाणात विकल्या जात आहेत। गुड्स जर छोट्या प्रमाणात विकल्या जात असतील, इफ गुड्स आर सोल्ड इन अ स्मॉल क्वांटिटी, तर त्याला आपण म्हणणार रिटेल ट्रेड। आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, गुड्स नीड्स टू बी सोल्ड टू अल्टिमेट कंझ्युमर। अल्टिमेट कंझ्युमर म्हणजे काय? अल्टिमेट कंझ्युमर म्हणजे असा व्यक्ती जो गुड्स परचेस करतो स्वतःच्या वापरासाठी, रिसेल करण्यासाठी नाही। सो रिटेल ट्रेड म्हणजे असा ट्रेड ज्यामध्ये वस्तू छोट्या प्रमाणात विकल्या जातात आणि त्या अल्टिमेट कंझ्युमरला विकल्या जातात, म्हणजे अशा व्यक्तीला विकल्या जातात की तो परत त्या वस्तू पुढे कुणाला विकत नाही, स्वतः वापरण्यासाठी तो विकत घेत असतो। सो व्हेन गुड्स सोल्ड इन अ स्मॉल क्वांटिटी टू अल्टिमेट कंझ्युमर बाय होलसेलर, डीलर और डिस्ट्रीब्यूटर, द ट्रेड इज कॉल्ड एज अ रिटेल ट्रेड। द पर्सन हु इज एंगेज्ड इन द रिटेल ट्रेड इज नोन एज अ रिटेलर। जो व्यक्ती हा रिटेल ट्रेडचा बिझनेस करतो त्याला आपल्याला रिटेलर असं म्हणायचं असतं। सो जेव्हा गुड्स छोट्या प्रमाणात विकल्या जातात आणि त्या शेवटच्या कंझ्युमरला विकल्या जातात, म्हणजे तिथून पुढे परत त्याची कधी विक्री होत नाही, अशा ट्रेडला रिटेल ट्रेड म्हणता येतं। आणि पर्सन हु इज एंगेज्ड इन द रिटेल ट्रेड इज कॉल्ड एज अ रिटेलर। सो हे झालं मीनिंग। आता आपण पाहणार आहोत डेफिनेशन। दोन डेफिनेशन दिलेले आहेत, त्याच्यातले आपण ऑक्सफर्ड डिक्शनरी मधली डेफिनेशन डिस्कस करणार आहोत। रिटेल इज अ सेल ऑफ गुड्स टू द पब्लिक इन रिलेटिव्हली स्मॉल क्वांटिटीज फॉर यूज और कन्झम्पशन रादर दॅन फॉर रिसेल। सो ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये काय डेफिनेशन केलेले आहे बघा रिटेल ट्रेडची। रिटेल इज अ सेल ऑफ गुड्स टू द पब्लिक इन रिलेटिव्हली स्मॉल क्वांटिटीज। रिटेल ट्रेड म्हणजे काय आहे, तर पब्लिकला स्मॉल क्वांटिटी म्हणजे छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये वस्तू विकल्या जातात, छोट्या छोट्या प्रमाणामध्ये विकल्या जातात। जेव्हा पब्लिकला वस्तू छोट्या छोट्या प्रमाणामध्ये विकल्या जातात आणि फॉर यूज और कन्झम्पशन रादर दॅन फॉर रिसेल। आणि या वस्तू कशासाठी विकल्या जातात, तर रिसेल, परत त्या वस्तू रिसेल कुणाला तरी दुसऱ्याला विकण्यासाठी नाही विकल्या जात, तर फायनल कंझ्युमरला, ग्राहकांना विकण्यासाठी विकल्या जातात। त्यावेळेला त्याला रिटेल ट्रेड असं म्हणता येतं। सो परत एकदा डेफिनेशन मध्ये हे दोन मुद्दे अधोरेखित होत आहेत की वस्तू छोट्या छोट्या प्रमाणामध्ये विकणे आणि ते अल्टिमेट कंझ्युमरला विकणे, याला रिटेल ट्रेड असं म्हटलं जातं। आता आपण डिस्कस करणार आहोत फीचर्स ऑफ रिटेल ट्रेड। फर्स्ट फीचर आहे रिटेलर इज द लिंक बिटवीन होलसेलर अँड कंझ्युमर। हा जो रिटेलर असतो, रिटेलर वर्क ऍज अ लिंक बिटवीन होलसेलर अँड कंझ्युमर। कंपनी वस्तू मॅन्युफॅक्चर करत असतात, त्या मॅन्युफॅक्चर कडून वस्तू विकत घेण्याचं काम होलसेलर करत असतो आणि त्या वस्तू कुणासाठी तयार केल्या जातात, तर अल्टिमेट कंझ्युमर, जे लोक त्या वस्तू वापरत असतात त्यांच्यासाठी केल्या जातात। सो या दोघांना लिंक करण्याचं, एका बाजूला होलसेलर आहे, एका बाजूला कंझ्युमर आहे, या दोघांना लिंक करण्याचं काम कोण करत असतं, तर रिटेलर करत असतो। कशा पद्धतीत या दोघांना तो लिंक करतो, तर रिटेलर होलसेलर कडून वस्तू विकत घेतो आणि त्या विकत घेतलेल्या वस्तू स्मॉल क्वांटिटीमध्ये अल्टिमेट कंझ्युमरला
विकत असतो. सो अशा पद्धतीने रिटेलर होलसेलर कडून वस्तू विकत घेतो आणि त्या कन्झ्युमरला विकतो. सो रिटेलर इज ऍक्ट ऍज अ लिंक बिटवीन होलसेलर अँड कन्झ्युमर. सेकंड फीचर आहे ही ऑपरेट्स इन अ लोकल मार्केट. हे जे रिटेलर्स असतात ते आपल्या सभोवताली बिझनेस करत असतात. असं नसतं कधी की फार कुठेतरी दिल्लीमध्ये आहे, चेन्नईमध्ये आहे, असं नाही. हे जे रिटेलर्स असतात ते जनरली आपल्या सभोवताली आपल्या जवळ बिझनेस करत असतात. दे ऑपरेट इन अ लोकल मार्केट. जिथं आपण सहज पोहोचू शकतो, जाऊ शकतो, अशा आपल्या जवळच्या परिसरामध्ये हे रिटेल ट्रेडर ऑपरेट करत असतात. आता ऑनलाईन बिझनेस चालल्यामुळे तुम्हाला कुठूनही कशाही वस्तू मिळतात त्यालाही रिटेल ट्रेडर्स म्हणता येतं. कन्फ्युजन करायचं नाही. पण ऑनलाईन बिझनेस अपार्ट फ्रॉम ऑनलाईन बिझनेस जे आपल्या सभोवताली जे बिझनेस चाललेले असतात, ऑल दोज ट्रेडर्स आर रिटेल ट्रेडर्स. कारण ते आपल्या सभोवताली लोकल मार्केटमध्ये ऑपरेट करत असतात आणि छोट्या छोट्या प्रमाणात गुड्स विकतात आपल्याला. थर्ड, रिटेलर्स डील इन वाईड व्हरायटी ऑफ गुड्स इन स्मॉल क्वांटिटी. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य रिटेलर्सचं काय असतं की त्यांच्याकडं खूप प्रमाणात व्हरायटी ऑफ गुड्स असतात. असं नसतं की त्यांच्याकडे समजा आपण टूथपेस्ट विकत घ्यायला गेलो तर टूथपेस्ट म्हणेल तर फक्त कोलगेट हा एक ब्रँड विकतील किंवा पेप्सोडेंट हा ब्रँड विकतील, असं कधीही नसतं. जेवढे काय ब्रँड्स कन्झ्युमर प्रिफर करतात तेवढे ब्रँड्स त्या लोकांकडे असतात आणि अशा कित्येक वस्तू त्यांनी स्वतःकडे विकायला ठेवलेल्या असतात. सो रिटेलर्स ऑलवेज डील इन अ व्हरायटी ऑफ गुड्स, व्हरायटी ऑफ ब्रँड्स, बट इट डील्स इन अ स्मॉल क्वांटिटी. ते वस्तू ज्या आपल्याला मिळतात त्या छोट्या क्वांटिटीमध्ये मिळतात. तुम्ही जर एखाद्या रिटेलरकडे गेला आणि मला त्याला विचारलं की मला आत्ताचे आत्ता पेप्सोडेंटचे 500 टूथपेस्ट हवेत, तर तो रिटेलर तुम्हाला देऊ शकत नाही, कारण तो एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टॉक करू शकत नाही. रिटेलर मोठ्या प्रमाणात व्हरायटी ठेवू शकतो गोष्टींची, पण तो छोट्या प्रमाणात बिझनेस करत असतो. गुड्स स्टॉकमध्ये कमी असतात रिटेलरकडे. स्मॉल क्वांटिटीमध्ये तो नेहमी डील करतो. नेक्स्ट वन, इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट इज लिमिटेड. रिटेलर, जसं मी अगोदरच्या पॉइंटमध्ये क्लिअर केलं होतं की रिटेलर ऑलवेज डील इन अ स्मॉल क्वांटिटी. सो स्मॉल क्वांटिटीमध्ये तो डील करत असल्यामुळं त्याला जास्त मटेरियलमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. त्याला कधीही असे समजा टूथपेस्ट असेल तर त्याचे 500 टूथपेस्ट, बाथ सोप असतील तर 500 बाथ सोप, साखर घ्यायची असेल तर साखर 1000 किलो अशी घेऊन ठेवावी लागत नाही, कारण त्याला होलसेलरची नेहमी मदत होत असते रिगार्डिंग रेग्युलर सप्लाय ऑफ गुड्स. जेव्हा जेव्हा त्याच्याकडच्या गुड्स संपतात तेव्हा तेव्हा तो लगेच तो सप्लाय होलसेलर कडून त्या गुड्स घेऊ शकतो. त्याच्यामुळे रिटेलरला कधीही स्टॉक मेंटेन करून ठेवण्याची गरज लागत नसते आणि स्टॉक मेंटेन करून ठेवावा लागत नसल्यामुळं बिझनेस करत असताना जनरली रिटेलर रिक्वायर्स लेसर अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट. त्यांना फार कमी इन्व्हेस्टमेंट लागते इन कंपॅरिझन टू द होलसेलर. नेक्स्ट फीचर इज लेस रिस्क अँड लो अमाऊंट ऑफ प्रॉफिट ऍज कम्पेअर्ड टू द होलसेलर. रिटेलरचा होलसेलरशी जर आपण कम्पेअर करायला गेलो तर होलसेलरच्या कम्पॅरिझन मध्ये रिटेलर हा फार कमी प्रमाणात रिस्क घेत असतो. होलसेलर 2 मोठ्या रिस्क घेतो ज्या रिटेलरला कधीही घ्यावा लागत नाही. फर्स्ट, होलसेलर नीड टू पे द अमाऊंट इन ऍडव्हान्स टू द मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. होलसेलरला काय करावं लागतं, ऍडव्हान्स मध्ये पैसे द्यावे लागतात समोरच्या कंपनीला आणि त्याच्यानंतर त्याला त्या गुड्स सप्लाय होत असतात. सो ऍडव्हान्स मध्ये समोरच्याला पैसे द्यायची ही मोठी रिस्क होलसेलरला घ्यावी लागते. अँड सेकंड, ही नीड टू परचेस द गुड इन बल्क क्वांटिटी फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर. मोठ्या प्रमाणात त्याला मॅन्युफॅक्चरर कडून वस्तू विकत घ्याव्या लागतात. विचार करा, मोठ्या प्रमाणात वस्तू विकत घेतल्या आणि त्याच्यानंतर त्या गुड्स ज्या विकत घेतलेल्या आहेत त्याची रिक्वायरमेंट कन्झ्युमर कडून आलीच नाही. फॅशन चेंज झाली, ट्रेंड चेंज झाला. हु विल बिअर द लॉसेस? होलसेलर.
रिटेलरच्या बाबतीत दोन गोष्टी काय होतात. रिटेलरला होलसेलर वस्तू नेहमी क्रेडिट वरती देत असतो, त्यामुळे त्याला पैसे इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नसते, पहिली गोष्ट. आणि दुसरी, त्याला बल्क क्वांटिटीमध्ये वस्तू परचेस करण्याची गरजच नसते, कारण त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्याला वस्तू पुरवत असतो तो असतो होलसेलर. सो त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्याला वस्तू मिळत जातात. त्यामुळे रिटेलरला कधीही जास्त प्रमाणात स्टॉक करून ठेवावा लागत नाही, पैसे इन्व्हेस्ट करावे लागत नाही, किंवा तो ज्या गुड्स परचेस केलेल्या आहेत त्या आउटडेटेड होण्याचे चान्सेस फार कमी असतात. त्यामुळे होलसेलरच्या तुलनेत रिटेलर हा कमी रिस्क घेत असतो. पण प्रॉफिटचं जर कंपॅरिझन करायचं झालं तर होलसेलर अर्न्स मोर प्रॉफिट दॅन रिटेलर. असं का? तर होलसेलर डील्स इन अ बल्क क्वांटिटी. तो घेताना फार मोठ्या क्वांटिटीमध्ये वस्तू मॅन्युफॅक्चरर कडून घेत असतो, त्याच्यामुळं त्याला त्या कमी किमतीमध्ये मिळतात. रिटेलरला तो स्मॉल क्वांटिटीमध्ये त्या गोष्टी विकत असतो, त्यामुळे रिटेलरला ज्यावेळेस रिटेलर त्या वस्तू विकत घेतो त्यावेळेस त्याला त्या प्रॉफिट मार्जिन जो असतो त्याचा तो कमी होतो, कारण तो पुढे अल्टिमेट कन्झ्युमरला विकत असतो. तो कन्झ्युमर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वस्तू विकत घेत नाही. सो रिटेलरचा प्रॉब्लेम काय होतो, त्याला होलसेलर कडून फार मोठ्या प्रमाणात वस्तू विकत घेता येत नाहीत, आणि फार मोठ्या प्रमाणात वस्तू विकत न घेतल्यामुळे रिटेलरचं प्रॉफिट मार्जिन हे नेहमी कमी असतं, कारण त्याला थोड्या प्रमाणात वस्तू विकत घ्याव्या लागल्या की त्याच्यासाठी जी किंमत द्यावी लागते ती थोडीशी तुलनेने जास्त असते. सो रिटेलरला रिस्क कमी असते होलसेलरच्या तुलनेत, पण बिझनेसमध्ये होणारं रिटेलरचं प्रॉफिट हे होलसेलरच्या कंपॅरिझन मध्ये कमी असतं. सो वी हॅव डिस्कस्ड 5 फीचर्स ऑफ रिटेलर्स. आता आपण डिस्कस करणार आहोत सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय रिटेलर टू होलसेलर. रिटेलर कडून होलसेलरला कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्या आता आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट सर्व्हिस आहे कनेक्टिंग लिंक. रिटेलर वर्क ऍज कनेक्टिंग लिंक बिटवीन होलसेलर अँड कन्झ्युमर. व्हॉट डज होलसेलर डू? होलसेलर परचेस गुड्स इन अ लार्ज क्वांटिटी. तो मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चर कडून वस्तू विकत घेत असतो, पण बऱ्याच वेळेला होलसेलरला अल्टिमेट कन्झ्युमर पर्यंत पोहोचणं शक्य होत नसतं, कारण ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरर होलसेलरला वस्तू विकत असतो त्यावेळेस असं नसतं की एखाद्या एरियामध्ये खूप सारे होलसेलर असतात. एखादं जे प्रोडक्ट असतं त्याचा एखादाच होलसेलर तुम्हाला एखाद्या रिजनमध्ये दिसतो. सो अशा वेळेला त्या होलसेलरला प्रत्येक रिटेलर पर्यंत पोहोचणं हे अवघड होऊन बसतं. अशा वेळेला ती लिंक एस्टॅब्लिश करण्याचं काम रिटेलर करत असतात. रिटेलर काय करतात, होलसेलर कडून वस्तू घेतात आणि अल्टिमेट कन्झ्युमरला त्या विकतात. त्यामुळं रिटेलर इज एबल टू एस्टॅब्लिश लिंक बिटवीन होलसेलर अँड अल्टिमेट कन्झ्युमर. नेक्स्ट सर्व्हिस आहे हेल्प्स टू डिस्ट्रीब्यूट. रिटेलर हेल्प टू क्विकली डिस्ट्रीब्यूट द गुड्स. इट बिकम व्हेरी इम्पॉर्टंट इन केस ऑफ पेरिशेबल गुड्स लाईक डेअरी प्रोडक्ट्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल, पल्सेस. रिटेलर काय करतो? रिटेलर हेल्प होलसेलर टू डिस्ट्रीब्यूट गुड्स क्विकली. फॉर एक्झाम्पल मिल्क. ज्यावेळेस दूध शेतकऱ्यांकडून गोळा केलं जातं त्यावेळेस ते डेअरीमध्ये आणलं जातं मोठ्या प्रमाणात. आता ते आणलेलं दूध जर 2 ते 3 दिवसामध्ये विकलं गेलं नाही सगळ्याच्या सगळं, तर ते जे विकत घेतलेलं दूध आहे ते खराब होऊन जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे होलसेलरचं नुकसान होऊ शकतं. सो अशा वेळेला ते पटकन जे असे नाशवंत पदार्थ आहेत, डेअरी प्रोडक्ट, मग त्याच्यामध्ये दूध असेल, दही असेल किंवा व्हेजिटेबल्स असतील, असे जे प्रोडक्ट आहेत असे पटकन लोकांपर्यंत डिस्ट्रीब्यूट करायला, पटकन विकायला रिटेलर हा होलसेलरला नेहमीच मदत करतो. जर रिटेलर नसेल तर होलसेलरला पटकन वस्तू विकणं अवघड होऊन बसतं. ज्या टिकाऊ वस्तू आहेत त्याच्या बाबतीत होलसेलरला प्रॉब्लेम येणार नाही, पण ज्या नाशवंत वस्तू आहेत, ज्या गुड्स विच आर पेरिश विदिन अ डे ऑर 2, अशा ज्या वस्तू असतात ज्यांना पेरिशेबल गुड्स म्हटलं जातं. पेरिशेबल गुड्स म्हणजे काय? तर नाशवंत वस्तू, लगेच खराब होणाऱ्या वस्तू. अशा जर वस्तू विकण्यासाठी रिटेलरची मदत झाली नाही तर होलसेलरला
त्या वस्तू पटकन विकणं अवघड होऊन बसेल. सो इन दिस वे रिटेलर हेल्प होलसेलर टू डिस्ट्रीब्यूट गुड्स क्विकली. नेक्स्ट सर्व्हिस आहे मार्केटिंग. इफ द होलसेलर इज अनेबल टू कॅरी आउट मार्केटिंग फंक्शन, रिटेलर कंडक्ट देम. कधी कधी काय होतं, होलसेलर नॉट एबल टू डू द मार्केटिंग फंक्शन, टू परफॉर्म द मार्केटिंग फंक्शन. मार्केटिंग फंक्शन ते मार्केटिंग न करू शकल्यामुळं ते मार्केटिंगचं काम कुणाला करावं लागतं, रिटेलरला करावं लागतं. आणि कधी कधी ते रिटेलर मार्केटिंगचं काम अतिशय आनंदाने करतात, ज्याची मदत होलसेलरला होत असते. समटाइम्स ही हँडल द ट्रान्सपोर्टेशन ऑन हिज ओन. समटाइम्स ही ट्रायज टू सॉल्व्ह द शॉर्टेज प्रॉब्लेम ऑर ऍडव्हर्टाइज फॉर बेटर सेल. कधी कधी बऱ्याच वेळेला कसं होत असतं की होलसेलर रिटेलरचं शॉप जिथं आहे तिथं वस्तू आणून प्रोव्हाइड करतो, पण बऱ्याच वेळेला होलसेलरला जर शक्य नसेल तर रिटेलर स्वतः ट्रान्सपोर्टेशन अरेंज करून त्या वस्तू विकत आणतो किंवा स्वतः ऍडव्हर्टाइजमेंट करून जास्तीत जास्त वस्तू विकण्याचा प्रयत्न करतो. तो अशा पद्धतीने होलसेलरची मदत करत असतो मार्केटिंग करण्यासाठी, वस्तू विकण्यासाठी. नेक्स्ट सर्व्हिस प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. रिटेलर प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन टू होलसेलर रिगार्डिंग प्रोडक्ट्स. The retailer provide information about changing demands, preferences, likes and dislikes of consumer to the wholesaler. एखादा प्रोडक्ट आहे त्याची सध्या डिमांड कशी चाललेली आहे, डिमांड इज ऑन अ हायर साइड और ऑन अ लोअर साइड. जास्त लोक डिमांड करतायत, कमी डिमांड करतायत, लोकांचे प्रेफरन्सेस कसे चेंज होत आहेत, त्यांच्या अजून काय रिक्वायरमेंट आहेत नाहीत, या गोष्टी रिटेलरला फार चांगल्या पद्धतीने कळू शकतात. कारण रिटेलर ऑलवेज इन कनेक्शन विथ अल्टिमेट कन्झ्युमर. होलसेलरचं किंवा मॅन्युफॅक्चररचं कधीही कन्झ्युमरशी तेवढ्या जास्त प्रमाणात कनेक्शन नसतं जेवढं रिटेलरचं असतं. सो रिटेलरला या सगळ्या गोष्टी फार चांगल्या प्रमाणात समजत असल्यामुळे ही कॅन पास ऑन द इन्फॉर्मेशन टू द होलसेलर की नीड्स चेंज होत आहेत, टेस्ट चेंज होत आहेत, प्रेफरन्सेस चेंज होत आहेत किंवा लोकांना अजून या प्रोडक्टमध्ये काय अपेक्षा आहेत, अशी इन्फॉर्मेशन होलसेलरला पोहोचवण्याचं काम, पुरवण्याचं काम रिटेलर करत असतात. Next service, attract consumers. The retailer attract consumers by advertising the product. This activity directly help wholesaler to sell the product. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आकर्षक जाहिराती करून रिटेलर्स जास्तीत जास्त प्रमाणात कन्झ्युमर अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. मग स्कीम ठेवणे, डिस्प्लेमध्ये व्यवस्थित अरेंजमेंट करणे जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त वस्तू दिसतील आणि ते जास्तीत जास्त वस्तू विकत घ्यायला तयार होतील. अशा पद्धतीने अतिशय आकर्षक पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट केल्यामुळं रिटेलर एबल टू सेल मोर गुड्स अँड इट अल्टिमेटली हेल्प्स टू होलसेलर. कारण होलसेलरने जे विकत घेतलेल्या वस्तू असतात तो डायरेक्टली कन्झ्युमरला विकू शकत नाही, तो रिटेलर्सच्या माध्यमातून विकत असतो. सो रिटेलर जेवढ्या जास्त प्रमाणात सेल करेल तेवढा अल्टिमेटली फायदा हा होलसेलरचा होणार असतो. सो अशा पद्धतीने जास्तीत जास्त कन्झ्युमर अट्रॅक्ट करण्यासाठी रिटेलर हा होलसेलरला नेहमी मदतच करत असतो. लास्ट सर्व्हिस क्रिएट डिमांड. थ्रू पर्सनल सेल्समॅनशिप रिटेलर अट्रॅक्ट कन्झ्युमर अटेन्शन टुवर्ड्स न्यू गुड्स अँड अरायव्हल्स इन द मार्केट. रिटेलर्स हा नेहमी कन्झ्युमरच्या टचमध्ये असतो आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करून जे काही नवीन गुड्स किंवा नवीन सर्व्हिसेस जे काही मार्केटमध्ये आलेले असतात त्याची इन्फॉर्मेशन तो कन्झ्युमरला देतो आणि कन्झ्युमरला त्या नवीन गोष्टी खरेदी करण्यासाठी इन्फ्लुएन्स करत असतो, अट्रॅक्ट करत असतो, ज्याच्यामुळं ज्या गुड्स मार्केटमध्ये नवीन आहेत त्याची डिमांड वाढली जाते. सो अल्टिमेटली कोणत्याही गुड्सची डिमांड वाढवण्याचं काम हे रिटेलर्स करत असतात, कारण ते डायरेक्ट टच मध्ये असतात अल्टिमेट कन्झ्युमरशी आणि त्याच्याशी व्यवस्थित इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करून त्यांना अट्रॅक्ट करून त्यांना इन्फ्लुएन्स करून ते डिमांड वाढवत असतात. टू क्रिएट डिमांड फॉर न्यू गुड्स द रिटेलर पुट्स न्यू गुड्स फॉर विंडो डिस्प्ले. मग नवीन गुडसाठी डिमांड कशी करायची, तर ज्या नवीन नवीन वस्तू मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्या सगळ्यात पुढं ठेवल्या जातात जेणेकरून कस्टमरने शॉपमध्ये एंटर केलं, तो शॉपमध्ये आला, तो दुकानात आला की त्याला ती वस्तू दिसली पाहिजे
आणि त्याच्यामध्ये क्युरिओसिटी निर्माण होऊन त्याने ती वस्तू बघितली पाहिजे आणि मग तो इन्फ्लुएन्स होऊन त्याने ती वस्तू विकत घेतली पाहिजे. सो ज्या ज्या गोष्टी नवीन आलेल्या असतात मार्केटमध्ये, रिटेलर ट्राय टू डिस्प्ले इन फ्रंट ऑफ द कन्झ्युमर. तर जेवढं जास्त शक्य आहे तो सगळ्यात पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी ऑलरेडी माहिती असतात त्या कन्झ्युमर मागतच असतात, त्यांना जरी नाही दिसल्या तरी ते मागतच असतात, पण नवीन गोष्टींबद्दल त्यांना अजिबातच कल्पना नसते, त्यामुळे ते मागूच शकत नाही. अशा वेळेला विंडो डिस्प्ले केलं जातं. विंडो डिस्प्ले म्हणजे काय, जे शोकेस असतं, जे कपाट असतं, तिथं त्या वस्तू सगळ्यात पुढे लावल्या जातात, जेणेकरून कन्झ्युमर शॉपमध्ये आला की त्याला त्या वस्तू लगेचच दिसतील आणि तो इन्फ्लुएन्स होईल. सो अशा पद्धतीने या सर्व सर्व्हिसेस ह्या रिटेलर कडून होलसेलरला दिल्या जात असतात. आता आपण डिस्कस करणार आहोत सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय रिटेलर टू अल्टिमेट कन्झ्युमर टू कन्झ्युमर. फर्स्ट सर्व्हिस इज रेग्युलर सप्लाय ऑफ गुड्स. द रिटेलर स्टोअर्स sufficient quantity of goods as per the requirement of consumer. Goods are available to the consumer as and when they are in a need. रिटेलर काय करत असतो, रिटेलर स्टोअर द गुड्स इन सफिशियंट क्वांटिटी. त्याला जे माहित असते की माझे जे ठरलेले कस्टमर्स आहेत आणि त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्याप्रमाणे तो त्यांना हव्या असणाऱ्या वस्तू योग्य प्रमाणात आपल्या दुकानामध्ये स्टोअर करून ठेवत असतो. त्यामुळे अशी कधी सिच्युएशनच येत नाही की आपण तिथं गेलेलो आहे आणि ठराविक वस्तू आपल्याला मिळत नाहीत. आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे, कन्झ्युमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे वस्तू उपलब्ध करून देण्याचं काम हे रिटेलर करत असतात. कधीही कोणत्याही वेळी आपल्याला हव्या त्यावेळी आपल्या गरजेनुसार ते वस्तू आपल्याला प्रोव्हाइड करतात. म्हणून पहिली सर्व्हिस आहे रेग्युलर सप्लाय ऑफ गुड. दे ट्राय टू मेंटेन रेग्युलर सप्लाय ऑफ गुड्स विदाउट एनी शॉर्टेज. दुसरी सर्व्हिस आहे लोकल कन्व्हिनियन्स. रिटेलर्स आर नॉर्मली सिच्युएटेड नियर रेसिडेन्शियल एरियाज. This offer local convenience to the consumer as they can purchase goods as per their convenience and timing. रिटेलर्सचा अजून एक सर्वात मोठा बेनिफिट काय असतो, तर ते लोकल मार्केटमध्ये ऑपरेट करत असतात. म्हणजे असं नसतं की आपल्याला कुठलं तरी काहीतरी जीवनावश्यक वस्तू पाहिजे आणि मला 10 किलोमीटर ट्रॅव्हल करून जावं लागतं आणि मग ती वस्तू मिळते. असं कधी होत नाही. रिटेलर्स ऑलवेज ऑपरेट इन अ लोकल मार्केट. सो आपल्या आसपासच्या एरियामध्ये ते ऑपरेट करत असल्यामुळं आपल्याला काय होतं, आपला फायदा काय होतो, तर आपल्याला हव्या त्यावेळी त्या वस्तू परचेस करता येतात. म्हणजेच काय, ऍट अवर कन्व्हिनियन्स अँड टायमिंग. आपल्या हव्या त्या वेळेप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे त्या वस्तू आपल्याला उपलब्ध होत असतात. हेच विचार करा, रिटेलर जर अस्तित्वातच नसते आणि होलसेलरकडे जर आपल्याला वस्तू घेण्यासाठी डायरेक्ट जावं लागत असतं, सपोज 10 किलोमीटर लांब, 12 किलोमीटर लांब, 15 किलोमीटर लांब, तर हा कन्व्हिनियन्स उरला नसता. मग ते होलसेलर कधी अवेलेबल आहे त्या वेळेप्रमाणे जाऊन आपल्याला त्या सगळ्या वस्तू खरेदी करून आणाव्या लागल्या असत्या. पण रिटेलर आहे, लोकल मार्केटमध्ये ऑपरेट करतात, त्यामुळे आपल्या वेळेप्रमाणे आपल्या सोयीने जाऊन आपण कधीही वस्तू खरेदी करू शकतो. नेक्स्ट सर्व्हिस आहे होम डिलिव्हरी. मेनी रिटेलर्स प्रोव्हाइड होम डिलिव्हरी ऑफ गुड्स टू द कस्टमर्स ऍट नॉमिनल कॉस्ट ऑर फ्री ऑफ कॉस्ट. दिस इम्प्रूव्ह द रिलेशनशिप बिटवीन कन्झ्युमर अँड रिटेलर. आपल्याकडे बरेच रिटेलर अशा आहेत की ते होम डिलिव्हरी पण देतात आपण जे काही वस्तू विकत घेतो त्याची. काही रिटेलर असतात ते फ्री ऑफ कॉस्ट करतात, काही रिटेलर नॉमिनल चार्जेस लावतात. अल्टिमेटली काय होतं, आपल्याला घरामध्ये बसून त्या सगळ्या वस्तू मिळतात. आपल्याला कुठेही जावं लागत नाही, कोणताही त्रास सहन करावा लागत नाही आणि रिझनेबल रेटमध्ये त्या सगळ्या वस्तू आपल्याला मिळतात. कारण होम डिलिव्हरीची सर्व्हिस रिटेलर प्रोव्हाइड करत असतात. जरी सर्व्हिस त्यांनी प्रोव्हाइड केली नसते तर आपल्याला त्या परचेस करायला घरातून उठून बाहेर जावं लागलं असतं. नेक्स्ट सर्व्हिस आहे व्हरायटी ऑफ गुड्स. Many retailer keeps different variety of goods. This offers the consumer proper selection of required commodity of their choices. अजून रिटेलर काय सर्व्हिस देत असतो कन्झ्युमरला, तर ही कीप विथ हिमसेल्फ अ व्हरायटी ऑफ गुड्स. तुम्हाला कोणतीही वस्तू खरेदी करायची तर त्याची बरीचशी व्हरायटी त्याच्यामध्ये
रिटेलरने आपल्याकडे ठेवलेली असते. फॉर एक्झाम्पल आपण स्टेशनरी शॉपमध्ये गेलो तर तिथं तुमच्या लक्षात येतं की मला पेन विकत घ्यायचा आहे म्हणून तुम्ही या स्टेशनरी शॉपमध्ये जाता. त्याच पेनच्या बऱ्याचशाच व्हरायटी असतात. काही बॉल पेन असतात, काही जेल पेन असतात, काही इंक पेन असतात. मग त्याच्यामध्येही वेगवेगळ्या कंपनीज असतात जे तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे विकत घेऊ शकता. तुम्हाला जे हवंय, तुमची जी चॉईस आहे, मग तो कलरचा चॉईस असेल, बाकीचा चॉईस असेल, त्याप्रमाणे तो वस्तू विकत घेऊ शकता. जर ह्या व्हरायटी ऑफ गुड्सच रिटेलरने स्वतःकडे ठेवल्या नसत्या तर जे रिटेलरकडे अवेलेबल आहेत तेच तुम्हाला विकत घ्यावं लागलं असतं. सो अल्टिमेटली रिटेलर आपल्याला काय सर्व्हिस देतोय तर ही प्रोव्हाइड अ चॉईस. तो व्हरायटी ऑफ गुड्स स्वतःकडे ठेवत असल्यामुळे अल्टिमेटली आपल्याला काय होतं, चॉईसचा ऑप्शन आपल्याकडे क्रिएट होतो. ही वस्तू घ्यायची, ती वस्तू घ्यायची का ती वस्तू घ्यायची. इंक पेन घ्यायचा, जेल पेन घ्यायचा, बॉल पेन घ्यायचा, मग त्याच्यामध्ये कोणता कलर घ्यायचा, काय घ्यायचा, ही सगळी व्हरायटी रिटेलरकडे अवेलेबल असल्यामुळं आपल्याला आपल्या चॉईस प्रमाणे वस्तू खरेदी करता येतात. नेक्स्ट सर्व्हिस आहे क्रेडिट फॅसिलिटी. द रिटेलर गिव्स क्रेडिट फॅसिलिटी टू देअर रेग्युलर कन्झ्युमर्स विच हेल्प द कन्झ्युमर टू परचेस गुड ॲज अँड व्हेन दे आर इन नीड. इट हेल्प मेनी कन्झ्युमर who are in short of money. Credit facility by retailer create large customer base for the business. बऱ्याच वेळा रिटेलर काय करत असतो, जे ओळखीचे कस्टमर्स असतात, वेल नोन कन्झ्युमर्स असतात, त्यांना तो क्रेडिटवरती वस्तू विकतो. बऱ्याच वेळेला असं होतं, कधी कधी पैसे नसतात काही लोकांकडं, कधी कधी पैसे चुकून विसरलेले असतात. मग आपला जर ओळखीचा दुकानदार असेल तर आपण पटकन त्याच्याकडे जाऊन त्या वस्तू खरेदी करू शकतो. त्यामुळे काय होतं, आपल्या सोयीनुसार आपल्याला वस्तू खरेदी करता येतात. फॉर एक्झाम्पल, मी एका अनोळखी शहरात गेलो आणि तिथं मला एक वस्तू विकत घ्यायची आहे, पेन विकत घ्यायचा आहे. आता तिथं गेल्यानंतर मला पैसे दिल्याशिवाय तो पेन विकत मिळणार नाहीये, आणि जर मी माझा वॉलेट विसरून गेला असेल तर मला पेन विकतच घेता येणार नाहीये. पण हेच आपल्या ओळखीच्या दुकानदाराकडे जर आपण गेलो, रिटेलरकडे जर आपण गेलो, तर ओळख असल्यामुळं ही प्रोव्हाइड्स क्रेडिट फॅसिलिटी. तो आपल्याला क्रेडिटवरती वस्तू देऊ शकतो. बऱ्याच वेळेला असं होतं, लोकांकडे पैसे नसतात, कमी पैसे असतात. अशा वेळेला रिटेलरच्या या क्रेडिट फॅसिलिटीच्या सर्व्हिसमुळं बऱ्याच लोकांना त्या वस्तू खरेदी करता येतात त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या आवश्यकतेनुसार. कारण प्रॉब्लेम काय आहे, मला ती गरज तर आहे, मला ती वस्तू तर घ्यायची आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. पैसे नंतर येणार आहेत, 2-3 दिवसानंतर. सो रिटेलर क्रेडिट फॅसिलिटीची सर्व्हिस देत असल्यामुळं आपल्याला त्या वस्तू आपल्या सोयीप्रमाणे आपल्या नंतर देता येतात. आणि क्रेडिट फॅसिलिटी जर कुठला रिटेलर देत असेल तर त्यामुळं त्याचा कस्टमर बेस वाढायला नेहमीच मदत होत असते. नेक्स्ट सर्व्हिस आहे आफ्टर सेल सर्व्हिस. Some retailers do provide after-sale service to the consumers for durable products such as laptops, mobiles, television sets, music system, refrigerators at cheap rates. Such service create confidence in the minds of consumer for further purchases. बऱ्याच वेळा रिटेलर्स काय करतात तर आफ्टर सेल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात रिगार्डिंग ड्युरेबल गुड्स, ज्या जास्त काळ वस्तू टिकणाऱ्या असतात. फॉर एक्झाम्पल रेफ्रिजरेटर, टीव्ही, ओव्हन, मिक्सर, मोबाईल्स, या ज्या वस्तू असतात तर त्या वस्तू जर आपण रिटेलरकडून विकत घेतल्या आणि त्याच्यामध्ये नंतर काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर विकत घेतल्यानंतर सुद्धा रिटेलर त्या वस्तू आपल्याला अतिशय चीप रेटमध्ये दुरुस्त करून देतो आणि त्याच्यामुळं कन्झ्युमर बेस वाढण्यास मदत होत असते. कारण ज्यावेळेस आफ्टर सेल झाल्यानंतर सुद्धा रिटेलर काही सर्व्हिसेस देतोय, इट क्रिएट कॉन्फिडन्स अबाउट द शॉप इन द माइंड ऑफ कन्झ्युमर्स. त्याच्यामुळं ग्राहकांच्या मनामध्ये त्या रिटेलर बद्दल एक आत्मविश्वास निर्माण होतो, ज्याच्यामुळं ग्राहक अजूनच पुढच्या वेळेला त्या दुकानदाराकडून वस्तू विकत घ्यायला प्रवृत्त होतो. लास्ट सर्व्हिस आहे इन्फॉर्मेशन. रिटेलर्स प्रोव्हाइड व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन अबाउट द गुड्स, देअर क्वालिटीज as well as varieties, new arrival in the market which help to choose better product. रिटेलर काय करत असतो, ती गुड्स, रिगार्डिंग गुड्स, त्याची व्हरायटी, त्याचे फीचर्स, या संदर्भात सगळी इन्फॉर्मेशन तो
कन्झ्युमरला देत असतो. त्याचा कन्झ्युमरला चांगली वस्तू सिलेक्ट करण्यामध्ये नेहमीच फायदा होतो. सिंपल एखाद्या व्यक्तीला मोबाईल विकत घ्यायचा आणि त्याला मोबाईल बद्दल जर तितकीशी माहिती नसेल, कोणते नवीन ब्रँड्स मार्केटमध्ये आलेले आहेत, काय फीचर्स आहेत, तर रिटेलर ज्यावेळेस आपण रिटेलरकडे जातो त्यावेळेस रिटेलर या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला सांगत असतो की हे नवीन मोबाईल्स आहेत, त्याचे हे फीचर्स आहेत, मग कोणता ब्रँड चांगला चालतो, कोणता ब्रँड चांगला नाही चालत, कोणता ड्युरेबल आहे, कोणता नाही. या सगळ्या इन्फॉर्मेशन ज्या आहेत रिगार्डिंग गुड्स अँड इट्स क्वालिटी इज प्रोव्हाइडेड बाय रिटेलर टू इट्स कन्झ्युमर. तो रिटेलर कडून त्याच्या कन्झ्युमरकडे या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात असल्यामुळं कन्झ्युमरचा बेनिफिट काय होतो, तो कन्झ्युमरला एक प्रॉपर चांगलं प्रोडक्ट सिलेक्ट करता येतं. ही इन्फॉर्मेशन अवेलेबल नसेल त्याच्याकडं तर तेवढं चांगलं प्रोडक्ट तो सिलेक्ट करू शकणार नाही. पण रिटेलर ही सगळी इन्फॉर्मेशन देत असतो, त्याच्यामुळं कन्झ्युमर इज एबल टू सिलेक्ट अ प्रॉपर प्रोडक्ट. Such information facilitates quick buying for consumers and help to build a good image in the mind of consumer. सो त्याच्यामुळे काय होतं, तर कन्झ्युमरचा बेनिफिट होत असल्यामुळे कन्झ्युमरच्या माइंडमध्ये रिटेलरची एक चांगली इमेज क्रिएट होते आणि त्याचा बेनिफिट नेहमीच रिटेलरला होत असतो. सो अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण रिटेल ट्रेड म्हणजे काय, फीचर्स ऑफ रिटेल ट्रेड अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय रिटेल ट्रेडर्स हे पॉइंट्स डिस्कस केलेले आहेत. होपफुली माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.